आज दुसरा श्रावणी सोमवार आणि या निमित्तानं नाशिकमधल्या कपालेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची तौबा गर्दी पाहायला मिळतेय। अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने सांगलीच्या भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा नदी घाटावर होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगलाय। यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या पुढाकारातून या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण भिलवडी या ठिकाणी या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती या पारंपरिक पद्धतीच्या होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। जवळजवळ जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या मिळून 11 ते 12 संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे। श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार असल्याने आज कपालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी जे आहे ती मोठी गर्दी केलेली आहे। खरं तर दरवर्षी लाखो भाविक जे आहे ते कपालेश्वरच्या चरणी लीन होत असतात। खरं तर नाशिक मधलं पौराणिक महत्व असलेलं हे मंदिर आहे आणि कपालेश्वर मंदिरामध्ये आज भाविकांनी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त मोठी जी गर्दी आहे ती केल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तर भाविकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी देखील मंदिर प्रशासनाने जबाबदारी घेतलेली आहे। पुणे महानगरपालिकेतील निधी वाटपाचा वाद अद्यापही कायम आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र आहे। निधी वाटपात न्याय वागणूक मिळावी याकरता म्हणून पत्रातून मागणी करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती आहे? लघवी या अगोदर जे आहे ते पुण्यातल्या सगळ्या वादाबद्दल जे आहे ते अमोल बालवडकर आणि गणेश बिडकर यांचा जे वाद सुरू होतो त्या वादाच्या संदर्भामध्ये गणेश बिडकर यांनी थेट जे आहे ते सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलं होतं आणि या नंतर आता सुनील टिंगरे यांनी जे आहे ते पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। यातल्या पिंपरी या ठिकाणी मात्र सोमेश्वर देवस्थान इथं भक्तांची गर्दी आहे। दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांनी तौबा गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। लग्न मोडल्याचा बदला घेण्याकरता मुलीचा अजब कारभार आहे। मुलानं लग्न मोडलं म्हणून त्याच्या घरी पोलिसांचा छापाच आहे। बदला घेण्याकरता तरुणीचं एक कृत्य आहे। साकीनाकामधली ही घटना आहे। प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंदशाळेच्या संस्थापकांचं उपोषण आहे। आनंदशाळेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे आणि याकरता महापालिकेसमोरच उपोषणाला सुरुवात आहे। आनंदशाळा बांधकामासाठी 45 लाख रुपये भरलेले आहेत नगरपालिकेला आणि आम्हाला अगोदर पाणी देतो म्हणले होते, पण आता बजेट नाहीये। आणि आता बातमी जळगावमधून। जळगावात कायदेविषयक सल्ला शिबिराचा शुभारंभ झाला। 800हून अधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग आहे। तर ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। प्रलंबित कायदेशीर समस्या घेऊन शिबिर दरम्यान नागरिकांना कायदेशीर प्रश्नांवर तज्ज्ञ वकिलांच्या पॅनलद्वारे मोफत आणि सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावर जबरदस्तीनं टोल वसुली केली जाते। खारपाडा टोल नाक्यावर गुंडांची दादागिरी आहे। स्थानिक वाहनधारकांकडून जबरदस्तीनं टोल वसुली केली जात असल्याचा आरोप आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात। मराठी रिक्षा चालकाला धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। दहिसर रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे। प्रवासी का बसवता, रिक्षा का चालवता असा सवाल करण्यात आलाय आणि मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद पाहायला मिळालाय। या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे आणि यामध्ये मराठी रिक्षा चालकाला धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। पुण्यानंतर राहुल गांधींचा आणखीन 5-6 शहरात छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे। देशभरात 500हून अधिक शहरांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। नागपूरमध्ये दुसरा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर येते। ऑक्टोबर शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला होमटाऊन भाजपचा होमटाऊन नागपूरमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम करण्याचा काँग्रेस नेत्यांचा मानस आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।